बघा लक्ष द्या. आपण या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे या ठिकाणी रेफरन्स इलेक्ट्रोड. बरोबर. रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे या ठिकाणी आपण काय सांगितलं, रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजेच या ठिकाणी ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला ऑलरेडी माहित असतं किंवा ते एक्झॅक्टली 0 घेतलं जातं त्याला आपण रेफरन्स इलेक्ट्रोड असं आपण म्हणतो. बरोबर आहे. ज्या काय सांगितलं आपण, रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे असा इलेक्ट्रोड की ज्याचं पोटेन्शियल आपल्याला ऑलरेडी माहित असतं किंवा ते एक्झॅक्टली 0 घेतलं जातं, त्याला आपण या ठिकाणी रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणतो. येते का लक्षामध्ये बघा. The reference electrode is defined as the electrode whose potential is arbitrarily taken as 0 or it is exactly known are known as the reference electrode. Definition पाठ करा. काय सांगितलं, reference electrode is defined as the electrode whose potential is arbitrarily taken as it is exactly known, यालाच आपण रेफरन्स इलेक्ट्रोड असं आपण म्हणतो. रेफरन्स इलेक्ट्रोडचे किती टाइप पडले आपले या ठिकाणी बघा. तर या ठिकाणी रेफरन्स इलेक्ट्रोडचे एकूण आपले 2 टाइप पडले. एक प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आणि दुसरा सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. इथे लक्षामध्ये बघा काय सांगितलं, बघा लक्ष द्या. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आणि सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोडलाच या ठिकाणी आपण स्टँडर्ड म्हणजे एक्झाम्पल घेतलं स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आणि सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडचं एक्झाम्पल आहे कॅलोमेट. आता तुमचं याच्यामध्ये आपण काय काय केलं, तर प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड मध्ये या ठिकाणी आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड घेतला. बरोबर आहे. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता त्याच्यामध्ये या ठिकाणी स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड मध्ये आपण काय काय सांगितलं होतं, तर एक आपण काय घेतलं होतं, ग्लास ट्यूब घेतली होती. त्याच्यामध्ये आपण प्लॅटिनमची प्लेट घेतलेली होती. बरोबर. त्याला ग्लास जॅकेटनं कव्हर केलेलं होतं. त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस, प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस कंटिन्युअसली बबल केलेला होता. बरोबर का. अशा पद्धतीनं म्हणजे आता इथं आपण काय केलं आणि त्याच्यामध्ये एवढंच होतं, बाकी काही नव्हतं. मग कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा आपण तेच सांगितलं होतं. बघा लक्ष द्या. या ठिकाणी इट कन्सिस्ट ऑफ द ग्लास ट्यूब along with platinized platinum plate. It consists of the glass tube along with platinized platinum plate and it is covered with outer glass jacket and it is covered with outer glass jacket. समजते तुम्हाला काय सांगितलं, it consists of the glass tube along with platinized platinum plate and it is covered with outer glass jacket. आउटर ग्लास जॅकेट मध्ये कव्हर केलेलं आहे. प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस आर कंटिन्युअसली बबल्ड. प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस इज कंटिन्युअसली बबल्ड ओव्हर द प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेट. प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेटच्या भोवती प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस कंटिन्युअसली बबल केलेला आहे. इट इज डिप्ड इन द 1 मोलार H+ आयन सोल्युशन आणि ते 1 मोलार H+ आयन सोल्युशन मध्ये डीप केलेलं आहे ऍज शोन इन द फिगर. तर अशा पद्धतीनं हा इलेक्ट्रोड तुम्हाला पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी पुढे आपण बघितलं ते म्हणजे बघा लक्ष द्या. त्याच्यामध्ये या ठिकाणी दाखवत असताना पुढे डिफिकल्टीज ऑफ एसएच. बरोबर. पहिल्यांदा आपण तो सेल मांडला. बरोबर आहे. बघा लक्ष द्या. तो सेल फॉर्म्युला कसा लिहायचा ते दाखवलं आपण त्याच्यामध्ये. तर सेल फॉर्म्युला लिहिताना आपण कसा लिहिला त्याच्यामध्ये, तर आधी H+ आयन 1 मोलार सिंगल व्हर्टिकल लाईन H2 गॅस आणि प्लॅटिनम असं लिहिलं. त्याची हाफ रिएक्शन कशी लिहिली, तर तो ऍनोड म्हणून पण बिहेव करू शकतो, तो कॅथोड म्हणून पण बिहेव करू शकतो. जर तो ऍनोड म्हणून बिहेव करत असेल तर या ठिकाणी हायड्रोजन गिव्स राईज टू ट्वाइस H+ प्लस 2 इलेक्ट्रॉन. त्याचं पोटेन्शियल ऑलवेज 0. आणि जर तो कॅथोड म्हणून बिहेव करत असेल तर ट्वाइस H+ प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स राईज टू H2 गॅस. मग या ठिकाणी त्याचं पोटेन्शियल 0 होतं, हे डोक्यात ठेवायचं. हा फॉर्म्युला लक्षात घ्या. ही रिॲक्शन लक्षात घ्या. एवढं ऑब्जेक्टिव्हला बोर्डाला विचारलं जातं. त्याच्या पुढे
application of SHE. SHE is used to determine the standard potential. म्हणजे SHE चा वापर करून आपण दुसऱ्या इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. SHE चा वापर करून आपण दुसऱ्या इलेक्ट्रोडचा या ठिकाणी पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो. येथे एका लक्षामध्ये बघा, दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, तर Zn ला बरोबर SHE बरोबर कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. मग Zn सिंगल व्हर्टिकल लाईन Zn2 प्लस, डबल व्हर्टिकल लाईन H प्लस, सिंगल व्हर्टिकल लाईन H2 गॅस 1 ATM प्लॅटिनम हे घेतलं. मग E0 सेल बरोबर काय असणार आहे तुमचा, तर E0 कॅथोड मायनस E0 एनोड. मग E0 कॅथोड कोण आहे, तर SHE. एनोड कोण आहे, Zn. मग E0 सेल तुम्हाला माहित असला पाहिजे, मात्र SHE तुम्हाला 0 असतो हे माहित झालं. याच्यावरून तुम्हाला E0 Zn काढता येईल, बरोबर आहे. E0 Zn काढता येईल किंवा E0 Zn वरून तुम्हाला या ठिकाणी E0 सेल तुमच्या म्हणजे E0 सेल जर तुम्हाला माहित असेल तर E0 Zn कळतोय. मात्र जर कॅथोड SHE जर कॅथोड असेल तर जेवढा E0 सेल असेल तेवढाच E0 Zn असणार, मात्र चिन्ह निगेटिव्ह असणार. आणि जर SHE जर एनोड असेल तर जेवढा E0 सेल असणार तेवढाच E0 Zn असणार, चिन्ह पण सेम असणार, असं आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी आपण सांगितलेलं होतं तो म्हणजे डिफिकल्टीज ऑफ SHE मांडण्यामध्ये येणाऱ्या अडचणी. आता डिफिकल्टीज ऑफ SHE मध्ये आपण काय सांगितलं होतं, इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस प्युअर आणि ड्राय मिळवणं या ठिकाणी डिफिकल्ट आहे, इथे का लक्षात ठेवा. ओके, काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये, इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन द प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. त्याच्यानंतर द प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस कॅनॉट बी मेंटेन्ड एक्झॅक्टली ऍट 1 ATM. 1 ATM प्रेशर एक्झॅक्टली मिळत नाही. इथे लक्षामध्ये काय सांगितलं, 1 ATM प्रेशर कॅनॉट बी ऑब्टेन्ड एक्झॅक्टली. लक्षामध्ये काय सांगितलं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन कॅनॉट बी एक्झॅक्टली मेंटेन्ड ऍट 1 मोलार. म्हणजे प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस मिळत नाही, बरोबर आहे. हायड्रोजन गॅसचा प्रेशर एक्झॅक्टली 1 ATM मेंटेन करता येत नाही, तर 1 मोलार H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन निर्माण करता येत नाही. हे त्याच्या पुढच्या या ठिकाणी डिफिकल्टीज. समजतंय का बघा तुम्हाला. या डिफिकल्टीज आल्यानंतर त्याच्या पुढे बघा, लक्ष द्या, तुम्हाला या ठिकाणी आपण हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड मध्ये आपण इथं काय सांगितलं, तर तो इलेक्ट्रोड मांडला, त्याच्यामध्ये जर तुम्ही नस्ट इक्वेशन अप्लाय केलं त्याला, बरोबर आहे. नस्ट इक्वेशन जर त्याला अप्लाय केलं तर इथं तुम्ही इथं असं करू शकता, म्हणजे हायड्रोजन गॅसचा प्रेशर अपॉन H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे. मग EH2 इज इक्वल टू E0 H2 हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. लॉग ऑफ बेस 10 प्रेशर ऑफ H2 अपॉन H प्लस आयनचा स्क्वेअर. मग आता याच्यामध्ये काय येणार, इथं जर आपण जर भरलं, बरोबर आहे, मग याच्यामध्ये जर आपण भरल्या व्हॅल्यूज, तर मग इथं हे लॉग ऑफ 1 येणार, कारण हे 1 असणार, हे पण 1 असणार. मग लॉग ऑफ 1 0, म्हणजे हे सगळं 0 होणार. हे तुम्हाला इथंपर्यंत आपण डिफिकल्टीज पर्यंत या ठिकाणी बघितलेलं होतं, बरोबर आहे. इथंपर्यंत तुम्हाला हे मुद्दे डोक्यात आलेले आहेत, बरोबर आहे. आता तिथून पुढे बघा, लक्ष द्या. त्याच्या पुढे आपण या ठिकाणी पुढचा पॉईंट कोणता बघितलेला होता, तर मला वाटतं या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट होता तो म्हणजे ड्राय सेल, बरोबर आहे. त्या ठिकाणी एक मिनिट, ड्राय सेलचं पेज जरा एकच मिनिट. बघा, लक्ष द्या. तर आता याच्या पुढे आपण एव्हरीडे लाईफ मध्ये वापरले जाणारे सेल सांगितले, बरोबर आहे. पुढचा मुद्दा ड्राय सेलचाच आहे ना रे, बरोबर आहे ना. बघा, लक्ष द्या. तर त्याच्यामध्ये आपण एव्हरीडे लाईफ मध्ये वापरले जाणारे या ठिकाणी सेल सांगितले. आणि याच्यामध्ये सेल मध्ये मग तुम्हाला या ठिकाणी काय काय सांगितलं बघा, या ठिकाणी बघा, लक्ष द्या. तर ड्राय सेल बघा, नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी एव्हरीडे लाईफ मध्ये
तर आता ड्राय सेल मध्ये तुम्हाला पहिल्यांदा गॅल्व्हॅनिक सेलला सुरुवात केली, त्याच्यामध्ये 2 सेल पडले, टाईप पडले प्रायमरी व्होल्टाइक सेल आणि सेकंडरी व्होल्टाइक सेल. बरोबर आहे. प्रायमरी व्होल्टाइक सेल म्हणजे जो सेल रिचार्ज केला जाऊ शकत नाही. बरोबर आहे. जो सेल रिचार्ज केला जाऊ शकत नाही त्याला आपण प्रायमरी व्होल्टाइक सेल म्हणतो, आणि जो सेल रिचार्ज करता येतो त्याला सेकंडरी व्होल्टाइक सेल असं तुम्ही म्हणता. लक्षात येते का तुम्हाला? बघा या ठिकाणी द सेल दॅट कॅनॉट बी रिचार्जड आर नोन ॲज द प्रायमरी व्होल्टाइक सेल आर नोन ॲज द प्रायमरी व्होल्टाइक सेल. बरोबर. त्याचं एक्झाम्पल आपण काय सांगितलं? ड्राय सेल. ड्राय सेललाच काय म्हणतात रे बाळांनो? लिकलॅनची सेल. ड्राय सेललाच आपण काय म्हणतो? लिकलॅनची सेल असं आपण म्हणतो. ड्राय सेल मध्ये या ठिकाणी काय काय केलं? एक झिंकचा कंटेनर घेतला आपण. येते का लक्षामध्ये? बघा ड्राय सेल मध्ये आपण एक झिंकचा कंटेनर घेतला. बरोबर आहे. झिंकच्या कंटेनर मध्ये आतल्या बाजूनं पोरस पेपर जोडून घेतला. बरोबर आहे. आतल्या बाजूनं पोरस पेपर जोडून घेतला. बरोबर. एक ग्राफाईटचा रॉड सेंटरला ठेवला, त्याच्या भोवती आपण MnO2 आणि कार्बनची पेस्ट भरली. MnO2 आणि कार्बनची पेस्ट भरली. रिमेनिंग पार्ट मध्ये आपण NH4Cl आणि ZnCl2 ची पेस्ट भरून घेतली. NH4Cl आणि ZnCl2 ची पेस्ट या ठिकाणी भरून घेतली. आता याच्यामध्ये तुम्ही काय काय केले? कन्सिस्ट ऑफ द झिंक कंटेनर सराउंडेड इंटरनली बाय पोरस पेपर. इट कन्सिस्ट ऑफ द झिंक कंटेनर सराउंडेड इंटरनली बाय पोरस पेपर. त्याच्यानंतर परत तुम्हाला काय सांगायचं? झिंक ग्राफाइट इलेक्ट्रोड आर प्लेस्ड ॲट द सेंटर ऑफ द सेल. It is surrounded by the paste of MnO2 and carbon black. Remaining part of the cell is filled with the paste of ammonium chloride and zinc chloride. येते लक्षामध्ये? अमोनियम क्लोराइड आणि झिंक क्लोराइड. त्याच्यानंतर परत नंतर सेल रिॲक्शन. सेल रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन ऍट एनोड ऑक्सिडेशन. तर काय घडतं याच्यामध्ये? Znचं कन्व्हर्जन Zn2+ 2 इलेक्ट्रॉन. रिडक्शन ऍट कॅथोड. कॅथोड वरती मात्र 2 रिॲक्शन घडतात. पहिली रिॲक्शन त्यातल्या NH4 आयनचं रिडक्शन घडतं. मग 2 NH4+ आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स राईज टू 2 अमोनिया प्लस H2 गॅस. आता हा जो हायड्रोजन गॅस तयार होतो तो इथं कॅथोडवर जमा होतो आणि त्याच्यामुळे बॅटरीतला सेल लवकर संपतो. तो संपू नये म्हणून आपण इथे MnO2 पावडर वापरलेली असते. मग कॅथोड वरती आता पुढची रिॲक्शन काय घडते? MnO2 आणि हायड्रोजन कंबाईन होतात आणि वॉटर तयार होतं. मग इथे काय होतं? हायड्रोजन प्लस ट्वाइस MnO2 गिव्स राईज टू Mn2O3+ H2. येते का लक्षामध्ये? बघा Mn2O3+ H2. आता त्या दोघांची ओव्हरऑल रिॲक्शन घ्यायची. ते आता ओव्हरऑल तुम्हाला जमते घ्यायला. फक्त इथं हायड्रोजन गॅस कॅन्सल होतो, बाकीचं ऍज इट इज लिहून घ्यायची. मग परत नेट ओव्हरऑल घ्यायची, म्हणजे एनोड वरची आणि ही कॅथोड वरची. मग दोघांची ओव्हरऑल घेताना इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉन फक्त कॅन्सल करायचं, जे ज्या प्रत्येक साईडचं आपापलं लिहून घ्यायचं. या बाजूचं या बाजूला, इकडचं इकडं. असा झाला ह्या ड्राय सेलच्या रिॲक्शन. बरोबर आहे. आता किमान ज्याला एवढ्या वेळा मी रिपीट केलेलं आहे, शिकवताना रिपीट केलंय, आता डबल रिपीट चाललेलं आहे तुमचं सगळं. गेले 2 दिवस झालं रिव्हिजन सुरू आहे म्हटल्यावर किमान आपण ते हाताखालनं रिॲक्शन घालवाव्या. रिॲक्शन लक्षात राहत नाहीत, विसरून जातात. परीक्षा जवळ आलेली आहे, त्या निमित्तानं किमान प्रयत्न तरी चालू करा. हा लक्षामध्ये काय सांगितलं? लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपण काय सांगितलं? या ठिकाणी Zn2+ ट्वाइस अमोनिया बरोबर हे मिळून एक कॉम्प्लेक्स तयार होतो, ZnNH3+. बरोबर आहे. ZnNH3+, हा एक कॉम्प्लेक्स तयार होतो. तर अशा पद्धतीनं हा तुमचा या ठिकाणी काय संपला? तर ड्राय सेल संपला. डोक्यात येते का? बघा प्रयत्न करा, लिहून काढा. बरोबर आहे. आता इकडं KRP ची बॅच सुरू केल्यावरती लक्षात येते काही सुद्धा अभ्यास नाही, टोटली ब्लँक आहे. काही सुद्धा कुठला टॉपिक सुद्धा व्यवस्थित वाचलेला नाहीये. तुमची तीच अवस्था असणार आहे. आलं लक्षामध्ये? कळेलच आता एक समोर भेटल्यावरती प्रत्येकाचं कुणाचं काय कुणाचं काय. त्यामुळं किमान आता अजूनही वेळ आहे, जरा करा अभ्यासाला सुरुवात थोडीफार तरी. पेपर जवळ आलेत म्हणून. ठीक आहे. एवढ्या वेळा हे ऑनलाईन असून मी 4-4 वेळा 5-5 वेळा तुमच्यासाठी रिवाइज करतोय आणि तुमचं मात्र आपलं काहीच त्याच्यात म्हणजे हे नाही, नुसतं ऐकायचं सोडून द्यायचं. पेपर जवळ आले तरी सुद्धा आपण गांभीर्याने घेत नाही. ओके. आता काय पर्याय नाही, बघूया आता ऑफलाईनला समोर आल्यावरतीच कळेल. बघा लक्ष द्या. आणि हो, ऑफलाईन सुरू केलं तर मात्र
मी इकडे KRPच्या हॉलमध्ये सुरू करणार आहे. तिकडं स्टँड म्हणजे आपल्या इकडं महादेवनगरच्या हॉलमध्ये जमणार नाही, तिथं मॅनेज होणार नाही, कारण माध्यमिकवाल्यांची गर्दी असते तिथं. ओके, तुम्हाला सांगेनच मी. बघा लक्षात इथं पण, कारण एका बॅचचं टाइम जुळवायचं म्हटलं तर पॉसिबल होत नाही. आता ते 9:30च्या बॅचचं टाइम जुळवतोय, त्यांनाही उद्या बोलवलेलं आहे. मग आता तुम्हाला बघूया मग तुमचं किती वाजता घ्यायचं वगैरे ठरवेल, आणि एक बॅच ऑनलाईन ठेवणार संध्याकाळी किंवा सकाळी. मग त्याच्यामध्ये ज्याला जमत नाही त्यानं, किंवा ज्याला पॉसिबल होते त्यानं सरळ ऑनलाईन करा, ज्याला शक्य होते त्यानं ऑफलाईनला या. ठीक आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं, 43 पेज नंबर वरती हे संपलं आपलं. त्याच्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पुढे काय बघितलं आपण, तर अल्कलाईन ड्रायसेल बघितला. अल्कलाईन ड्रायसेल मध्ये आपण काय सांगितलं, तर लिक्लॅनची सेल. लिक्लॅनची सेल हा कसा असतो, ऍसिडिक असतो. लिक्लॅनची सेल कसा असतो या ठिकाणी, ऍसिडिक असतो. बरोबर. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं की तो ऍसिडिक असतो, कारण त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण अमोनियम क्लोराईड म्हणजे NH4Cl वापरतो. अमोनियम क्लोराईड वापरल्यामुळं या ठिकाणी हायड्रोजन गॅस काय करतो, लिबरेट होतो, आणि त्याच्यामुळं बॅटरी लवकर संपते. ती बॅटरी लवकर संपू नये म्हणून आपण पेस्ट बदलायची. बरोबर. पेस्ट मध्ये आपण NaOH और KOH वापरायचा. NaOH और KOH वापरल्यावरती या ठिकाणी काय होतं तुमचा, तर तिथं हायड्रोजन गॅस तयार होणार नाही आणि बॅटरीला जास्त काळ टिकेल. बरोबर. पेस्ट बदलायची त्या सेल मधली. बरोबर. त्याच्यानंतर आपण परत पुढं आपला महत्वाचा सेकंडरी व्होल्टाईक सेल सुरू केला, म्हणजे मोठा. बरोबर. त्याला आपण काय सांगितलं, जो सेल रिचार्ज करता येतो त्याला या ठिकाणी सेकंडरी व्होल्टाईक सेल असं आपण म्हणतो. सेल that can be recharged by reversing the cell reaction at anode and cathode are known as the secondary voltaic cell. जो सेल रिचार्ज करता येतो त्याला या ठिकाणी आपण सेकंडरी व्होल्टाईक सेल असं आपण म्हणतो. द सेल दॅट कॅन बी रिचार्जड by reversing the cell reaction at anode and cathode are known as the secondary voltaic cell. ओके. त्याच्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी पुढे काय सांगायचं आहे बघा, तर त्याच्या पुढे आपण लीड स्टोरेज बॅटरीला सुरुवात केली. अॅक्युम्युलेटर असं म्हणतो. डायग्राम मध्ये आपण एक कंटेनर घेतलाय, ऍसिड प्रूफ कंटेनर आहे. त्याच्यामध्ये 38% डेन्सिटी 1.2 ग्रॅम पर ml असते त्याची. त्याच्यामध्ये 4 लीडच्या प्लेट डीप केलेल्या आहेत. त्याच्यामधल्या 2 प्लेट ह्या फक्त लीड पासून बनलेल्या असतात, तर उरलेल्या 2 प्लेट ह्या लीड O2 पासून बनलेल्या असतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या अल्टरनेटली अरेंज केलेल्या असतात. त्याचबरोबर ज्या लीडच्या प्लेट असतात त्या ऍनोड म्हणून बिहेव करतात, लीड O2च्या प्लेट असतात त्या कॅथोड म्हणून बिहेव करतात. तर असं हे डायग्राम. याचं कन्स्ट्रक्शन बहुतेक मी इथं लिहिलेलं नाहीये, ते कन्स्ट्रक्शन तुम्ही लिहायचं. इट कन्सिस्ट ऑफ द ऍसिड प्रूफ कंटेनर. इट कन्सिस्ट ऑफ ऍसिड प्रूफ कंटेनर which contains the 38% H2SO4. which contains the 38% H2SO4. बरोबर आहे. 4 लीड प्लेट्स आर डिप्ड into it. लक्षामध्ये काय सांगितलं, 4 लीड प्लेट्स आर डिप्ड into it. 4 लीडच्या प्लेट त्याच्यामध्ये आपण काय केलेले आहे, डीप केलेले आहे. 4 लीड प्लेट्स आर डिप्ड into it. Out of these, 2 plates are made up of lead and remaining are made up of lead O2. They are alternately arranged. Lead plates are act as a anode and lead O2 plates act as a cathode. असं आपण सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन झाल्यावर सेलचा फॉर्म्युला पाठ करायचा. पीबी दोन्ही बाजूला, इकडे PbO2 ऍडिशनल येतो कारण तो कॅथोड आहे. मग इकडे PbSO4 आणि मग H2SO4 38%. कोण सॉलिड आहे बघा, कोण ऍक्वियस आहे, हे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचं. हे झाल्यानंतर त्याच्या पुढे आपण या ठिकाणी सेल रिॲक्शन बघितलं. येते का लक्षामध्ये बघा. या ठिकाणी सेल रिॲक्शन मध्ये आपण या ठिकाणी काय काय केलं बघा. तर सेल रिॲक्शन मध्ये तर आपण तो ड्युरिंग डिस्चार्जिंग म्हणजे सेल चालू केल्यानंतर, बरोबर आहे का, डिस्चार्जिंगच्या वेळच्या रिॲक्शन, सेल रिॲक्शन ड्युरिंग द डिस्चार्जिंग म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल. आता ज्या वेळेला बॅटरी संपते त्यावेळेला सेल हा गॅल्व्हॅनिक सेल म्हणून बिहेव करतो. येते का लक्षामध्ये काय सांगितलं. मग आता या ठिकाणी ऑक्सिडेशन ऍट ऍनोड. बरोबर. ऍनोड कोण आहे, पीबी. इथं वाटल्यास तुम्ही थोडीशी ऍडिशनल माहिती लिहू शकता. इथं तुम्ही सांगू शकता की ड्युरिंग गॅल्व्हॅनिक सेल ऍनोड इज पीबी अँड कॅथोड इज
PbO2 and the oxidation and reduction हा reaction takes place are as follows आणि त्या रिएक्शन घ्यायच्या. मग आता ऑक्सिडेशन ऍट एनोड वर काय घडलं तर पीबी वरती ऑक्सिडेशन होणार. मग पीबीचं कन्व्हर्जन Pb2+ मध्ये होतं आणि प्लस 2 इलेक्ट्रॉन लॉस होतात. त्याचबरोबर Pb2+ खाली घेतला जातो, त्याची रिएक्शन SO4 2- आयन बरोबर केली जाते आणि PbSO4 तयार केलं जातं. त्याला प्रेसिपिटेशन म्हणतात. Pb2+ ला Pb2+ कॅन्सल, जे राहतंय ते लिहून घ्या. मग Pb + SO4 2- gives rise to PbSO4 + 2 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीनं ही एनोडची रिएक्शन झाली. रिडक्शन ऍट कॅथोड. ऍट कॅथोड काय होतं तर PbO2 वरती रिडक्शन घडतं. मग PbO2 + 4H+ + 2 इलेक्ट्रॉन. PbO2 + 4H+ + 2 इलेक्ट्रॉन. मग आता याच्यामध्ये काय घडतं तर PbO2 बरोबर आहे, मग ते PbO2चं कन्व्हर्जन Pb2+ मध्ये होतं आणि 2 इलेक्ट्रॉन हे 4H आणि 2O मिळून 2H2 तयार होतात. काय झालं समजलं का बघा, PbO2चं कन्व्हर्जन Pb2+ मध्ये होतं आणि 4H+ आणि ऑक्सिजन मिळून 2 वॉटर तयार होतात. मग Pb2+ आणि प्लस SO4 2- gives rise to PbSO4. त्या डोक्यामध्ये काय सांगितलं PbSO4. आता हे कॅन्सल करा आणि ओव्हरऑल रिएक्शन लिहून घ्या आणि परत नेट सेल रिएक्शन मध्ये ही आणि ही यांची ऍडिशन करायची. इथे इलेक्ट्रॉनला फक्त इलेक्ट्रॉन कॅन्सल होतं, मग इथं Pb + PbO2 + 4H+ आणि हे 2 SO4 2- हे 2 PbSO4 आणि हे 2 H2O. हे मिळून 2 H2SO4 इथं तयार होतात. इथं तुम्ही सांगितलं तरी चालतं, इथे H2SO4 कंझ्युम झाला. बरोबर, पुढच्या पेजवर मी इथं सांगितलेलं आहे की H2SO4 काय झालं या ठिकाणी तर तुमचा कंझ्युम झाला. बरोबर, H2SO4 कंझ्युम झाला, त्याच्यामुळे या ठिकाणी काय झालं बॅटरीतलं ऍसिड कमी झालं, ऍसिडची डेन्सिटी कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आणि त्याच्यामुळं बॅटरीतला सेल या ठिकाणी डिस्चार्ज झाला किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली. या ठिकाणी 4 होलच्या प्लेट पासून 2 होलचा करंट मिळतो. बरोबर आहे. आता त्या ठिकाणी बॅटरीतला ऍसिड संपलं, आता बॅटरी उतरणार, म्हणजे या ठिकाणी 1.8 एवढं व्होल्टेज कमी झालं की ती बॅटरी ऑटोमॅटिकली रिचार्ज व्हायला सुरुवात होते. रिचार्जिंगच्या वेळेला सेल हा इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणून बिहेव करतो. रिचार्जिंगच्या वेळेला तो इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणून बिहेव करतो. आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये या ठिकाणी सगळ्या रिएक्शन उलट्या करायच्या. बाळांनो लिहून काढा सेल सगळे. हे लक्षामध्ये रिएक्शन नुसत्या बघून नुसतं ऑनलाईन ऐकून लक्षात राहत नाही, थोडाफार का होईना प्रयत्न करावा लागतो. येते का लक्षामध्ये, ते लिहून काढा, नोट्स काढा त्याच्यामध्ये लिहून वगैरे व्यवस्थित, आणि ते जसं सांगितलं तसं एकदा का होईना किमान तुम्हाला काही प्रश्न तरी मी महत्वाचे सांगितले बाबा, ह्याच्यामधलं कॉर्लॉसला महत्वाचा, त्याच्यानंतर बाबा तुम्हाला सेल कॉन्स्टंटची डेफिनेशन, नस्ट इक्वेशन महत्वाचं, सगळ्या सेलच्या डायग्राम महत्वाच्या. बरोबर आहे, ह्या डायग्राम तरी परफेक्ट करायच्या. त्याच्या नुसत्या रिॲक्शन परफेक्ट, कन्स्ट्रक्शन वर्किंग राहून दे, नुसत्या रिॲक्शन त्याच्या दिलेल्या तेवढ्याच लिहून काढणे. ह्या काही गोष्टी हळूहळू करायला लागल्या. ऑर्गॅनिक सेक्शन कडे तिकडे तुमचं दुर्लक्ष झालं असलं आता, कारण आता 4 टॉपिक फिजिकलचे संपले. बरोबर का, त्यामुळे तिकडचं ऑर्गॅनिकचं जरा वाचायला घ्या. इथे लक्षामध्ये बघा, लक्ष द्या. इथं काय केलं आपण, रिडक्शन ऍट कॅथोड, म्हणजे कॅथोड कोण झाला आता, मगाशी पीबी हा एनोड होता, आता तो कॅथोड आहे. तो आता या ठिकाणी काय करायचा, रिडक्शन ऍट कॅथोड. मग त्या पीबी ला काय करायचं, रिव्हर्स, सगळी त्याची रिएक्शन रिव्हर्स करून लिहायची मागची. परत आता PbO2 मगाशी कॅथोड होता, आता तो एनोड झाला, आता त्यालाही रिव्हर्स करून घ्या. बरोबर आहे, आणि मग ते राहिलेलं ओव्हरऑल रिएक्शन घ्यायची. झालं. आता H2SO4 तयार झाला, म्हणजे H2SO4 या ठिकाणी वाढला, म्हणजे बॅटरीतलं कॉन्सन्ट्रेशन वाढलं H2SO4चं, पीएच कमी झाला, म्हणजेच या ठिकाणी बॅटरी चार्ज झाली, असा त्याचा अर्थ होतो. लक्षामध्ये काय सांगितलं तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला पॉइंट या ठिकाणी सांगितले. म्हणजे संपला आपला या ठिकाणी लीड ऍक्युम्युलेटर. बरोबर आहे, एवढा सगळ्या रिएक्शन तुमच्या या ठिकाणी संपल्या. ओके, लीड ऍक्युम्युलेटर हा पॉइंट या ठिकाणी संपल्यानंतर त्याच्या पुढे या ठिकाणी आपला होता तो म्हणजे निकेल कॅडमियम सेल. बरोबर आहे, त्याच्या पुढे कुठला होता आपल्या ठिकाणी, निकेल कॅडमियम सेल. बघा लक्ष द्या, एक मिनिट.
बघा लक्ष द्या, मला वाटतं ते पेज इथं दिसत नाहीये. आता तुम्हाला निकेल कॅडमियम सेल मध्ये आपण काय काय सांगितलेलं होतं बघा. या ठिकाणी निकेल कॅडमियम सेल मध्ये तुमच्याकडे टेक्स्ट बुक समोर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, निकेल कॅडमियम सेल मध्ये या ठिकाणी एनोड कोण वापरायचा, कॅथोड कोण वापरायचा, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं. बरोबर, त्याच्यावरूनच तुम्हाला सगळं इथं लक्षात ठेवायचं आहे. ते लक्षामध्ये काय सांगितलं बघा बरं, या ठिकाणी काय सांगितलं, एनोड कोण वापरायचा असतो तर सगळ्यात महत्वाचं निकेल कॅडमियम सेल मध्ये या ठिकाणी बघा लक्ष द्या, या ठिकाणी निकेल कॅडमियम सेल हा सेकंडरी व्होल्टाइक सेल आहे. इथे लक्षामध्ये काय सांगितलं, निकेल कॅडमियम सेल हा काय सांगितलं होतं तुम्हाला या ठिकाणी, तर तो सेकंडरी ड्राय सेल आहे. बरोबर, मी इथं शॉर्टकट मध्ये लिहितो, तो कसा आहे या ठिकाणी सेकंडरी ड्राय सेल आहे.